पावसाळा सुरू झाला की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो तो म्हणजे भाजीचा, की कुठली भाजी बनवायची. कारण पावसाळ्यामध्ये जशा हव्या तशा भाज्या काही भेटत नाही आणि पावसाळ्यामध्ये खायला म्हणाल तर अगदी चमचमीत चटपटीत खाण्याची खूप जास्त इच्छा होते. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण खमंग झणझणीत अशी डुबूक वड्याची आमटी बनवणार आहोत. तर यासाठी इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. थोडासा खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे. सुकं खोबरं इथे मी वापरलेलं आहे. तर हे छान असं काळपट होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. कांदा भाजायला थोडासा उशीर लागतो. खोबरं खूप झटपट भाजलं जातं. चिमट्याच्या साहाय्याने असं खालीवर करून हे दोन्हीही व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, ही डुबूक वड्याची आमटी खायला अतिशय भन्नाट लागते. पोळीपेक्षा तुम्ही भाकरीसोबत तर अगदी मस्त आवडीने खाणार आणि त्यातल्या त्यात जर बाजरीची भाकरी असेल तर वाह क्या बात है. तर कांदे देखील आता एक साईडने भाजले गेलेत. त्याला असं उलटवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण पुढची तयारी करणार आहोत. तर खूप घरात आहे त्या साहित्यामध्ये खूप झटपट होणारी रेसिपी आहे आणि खायला म्हणाल तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नक्कीच आवडेल. तर आता हे कांदे असे छान भाजून घेतलेले आहेत. याला आपण थंड होईपर्यंत काय करायचं, एक बाऊल घ्यायचा, त्यामध्ये डाळीचं पीठ घ्यायचं, थोडीशी हळद घालायची, चवीपुरतं लाल तिखट घालायचं, जिरे घालायचे, ओवा घालायचा, हिंग घालायचा, किंचित धण्याची पावडर घालायची. तिखट थोडंसं कमी वाटलं म्हणून परत एकदा मी इथे ॲड केलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं. हवं असेल किंवा वाटत असेल तर कोथिंबीर देखील यामध्ये घालू शकता. थोडासा हिंग घालायचा, कारण बेसनाचा पदार्थ करताना हिंग शक्यतोवर वापरायचाच. आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आता याचं बॅटर आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे. चमच्याच्या साहाय्याने सगळं मिक्स करायचं आणि याचं बॅटर ह्या पद्धतीने बनवायचं आहे. तर कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, खूप पातळ असं आपल्याला बिलकुल करायचं नाही आहे. ह्याला असं थोडंसं घट्टरसरच ठेवायचं आहे. तर ह्याला छान असं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, अतिशय परफेक्ट आहे. थोडं घट्ट वाटलं तर किंचितचं पाणी ॲड करायचं, चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं आणि त्यानंतर याला आता साईडला ठेवायचं आहे. तर ह्या पद्धतीने मिक्स करून साईडला ठेवूयात. हे काही पातळ वगैरे होत नाही. आता काय करायचं, तवा घ्यायचा, त्यावर हा भाजलेला कांदा घालून घ्यायचा. छान तो अजून खरपूस होईपर्यंत आपण इथे भाजून घेणार आहोत. किंचित तेल घालायचं, म्हणजे कांदा लवकर आणि व्यवस्थित भाजला जातो. ही स्टेप अजिबात स्किप करू नका. ह्यामुळे काय होईल, भाजी अजून छान अशी खमंग होईल. आता कांदा भाजत आला की यामध्ये बाकीचे जिन्नस देखील आपण हळूहळू घालून घेणार आहोत. तर तुम्हाला वाटत असेल कांदा गॅसवर भाजला तरी तव्यावर का भाजायचा, ते देखील सांगणार आहे. आपल्याला भाजीला छान स्मोकी असा फ्लेवर हवा आहे आणि भाजी खमंग झणझणीत होण्यासाठी ही स्टेप स्किप नाही करायची. आता जे भाजून घेतलेलं खोबरं होतं ते देखील ह्या तव्यावर आपण भाजून घेणार आहोत. तर हा स्मोकी फ्लेवर हा तव्यावर भाजल्यामुळे खूप मस्त येतो. आता याच्यावरच मी घालून घेते आहे लसूण आणि अद्रक. तर इथे मी लसूण निवडून घेतलेलं आहे, थोडंसं अद्रक देखील घालून घेतलेलं आहे. अर्धा चमचा तेल घालायचं, हे देखील छान असं भाजून घ्यायचं. आता इथे कोथिंबिरीची पानं देठासहित घालायची आहे. काड्या देखील घातल्या तरी चालेल. ह्यामुळे काय होतं, भाजीला अजून छान असा फ्लेवर येतो. आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मस्त परतून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, पूर्वीच्या काळी भाज्यांचं तसं शॉर्टेजच असायचं. गावाकडे तर अगदी एक दिवस बाजार भरायचा आणि तेव्हा फक्त भाज्या भेटायच्या. फ्रीजची देखील तेवढी सोय नसायची. त्यामुळे अशा पारंपरिक रेसिपी ह्या आपल्याला तिकडूनच मिळालेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मोस्टली येसरवड्या किंवा पाटवडी रस्सा, डुबूक वड्याची भाजी ह्या पद्धतीच्या भाज्या बनवल्या जायच्या. आता चणा डाळ घ्यायची आहे, ती देखील छान लालसर होईपर्यंत आपल्याला ह्याच तव्यावर भाजून घ्यायची आहे. ह्यामुळे भाजीला खमंगपणा तर येतोच आणि दाटसरपणा यायला देखील मदत होते. तर तुम्ही ही डुबूक वड्याची आमटी बनवता का, आणि बनवत असाल तर कशी बनवता, कमेंट करून नक्की सांगा. आता डाळ देखील मस्त अशी भाजल्या गेली आहे. मिक्सरच्या जारमध्ये सगळं हे काढून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम बंद करायची. सगळं साहित्य यामध्ये मी घालून घेतलं आहे. आता याला छान असं वाटून घ्यायचं आहे. आता याचं वाटण मी बनवून घेतलं आहे.
गॅसवर कढई ठेवायची, तेल घालायचं, तेल थोडंसं जास्तीच घालायचं. त्यानंतर जिरं घालायचं, मोहरी घालायची. जिरं मोहरी अगदी मस्त अशी फुलू द्यायची आहे, म्हणजे फोडणी अगदी दणकून बसते. आता यामध्ये लाल तिखट घालायचं आणि घरातला काळा मसाला घालून घ्यायचा आहे. थोडीशी धण्याची पावडर देखील घालायची आहे. मसाले घालताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे. आता जे आत्ता आपण वाटून घेतलेलं वाटण आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान असं तेल सुटेस्तोवर आपल्याला परतून घ्यायचं आहे. मसाला जेवढा छान परतला जाईल तेवढी भाजी छान होते. तर आता हे वाटण आपण परतून घेऊया. यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, म्हणजे मसाला लवकर परतायला मदत होते. आता जोपर्यंत याला छान असं तेल सुटत नाही ना, तोपर्यंत हे असं परतून घ्यायचं आहे. चमचा सतत चालवायचा आहे, म्हणजे बेसला मसाला चिटकत नाही. शक्यतोवर नॉनस्टिक किंवा जाड बेसची कढई वापरा. आता मी हळद घालायची विसरले होते, त्यामुळे आता यामध्ये हळद घालून घेते. आता छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मस्तपैकी दुसरीकडे एका गॅसवर एका पातेल्यामध्ये गरम पाणी करण्यासाठी ठेवायचं आहे. कढीपत्त्याची पानं देखील घालून घ्यायची आहेत आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर देखील आताच घालायची, म्हणजे कोथिंबीरीचा छान असा फ्लेवर यामध्ये उतरतो. छान मस्तपैकी तेल सुटलं आहे. कलर तुम्ही बघू शकता, मस्त असा कलर आला आहे. साधारणपणे 7 ते 8 मिनिटभर आपण ही ग्रेव्ही किंवा हे वाटण परतून घेतलेलं आहे. आता याला बबल्स देखील यायला सुरुवात झाली आहे. आता यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे. जेवढी पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण इथे ॲडजस्ट करायचं. आता चमच्याच्या साहाय्याने हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि याची छान दणकून अशी आपल्याला इथे उकळी काढून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता कलर सुंदर आला आहे. जशी याला मस्त उकळी येईल ना तसा कलर अजून छान येईल. तर आता तुम्ही बघू शकता 10 मिनिट उकळून झाल्यानंतर छान उकळी आली आहे. आता ही जी स्टेप आहे ना, ही उकळी आल्याशिवाय करायची नाही. जे बेसन पिठाचं बॅटर बनवून घेतलं होतं ना, ते चमच्याच्या साहाय्याने ह्या पद्धतीने यामध्ये सोडून घ्यायचं. यालाच डुबुक वडं असं म्हटलं जातं. तर हे डुबुक वडे शिजल्यानंतर मस्त लागतात. आता हे शिजले की नाही कसं ओळखायचं, तर मैत्रिणींनो, हे शिजले की ॲटोमॅटिक ह्या रश्श्यावर तरंगतात. जेव्हा हे तरंगायला लागतील ना, तेव्हा समजून घ्यायचं आपली डुबुक वड्याची आमटी बनून तयार झालेली आहे. आणि ह्यासोबत बाजरीची भाकरी करायला अजिबात विसरायचं नाही. ह्याच्यासोबत बाजरीची भाकरी किंवा भात असेल ना, तर वाह, अगदी मस्तच. तर आता ह्या पद्धतीने मी हे जे बॅटर आहे ना, हे चमच्याच्या साहाय्याने यामध्ये सोडून घेते. तुम्ही हाताचा वापर देखील करू शकता, पण चमच्याच्या साहाय्याने थोडंसं इझी पडतं. आता हे सगळं टाकून घेतल्यानंतर याला मस्त असं शिजवून घ्यायचं. टाकल्या अजिबात हलवायचं नाही आहे, नाहीतर हे पाण्यामध्ये मिक्स होऊ शकतं. आणि पाणी जर छान उकळलं ना, तर हार्डली 5 मिनटामध्ये हे डुबुक वडे त्याचा शेप पकडतात आणि शिजल्यानंतर लगेचच रश्श्याच्या वर तरंगायला लागतात. तर ही स्टेप आहे, ही खूप महत्त्वाची आहे. ही टीप देखील खूप महत्त्वाची आहे. तर ह्या पद्धतीने आता याला 5 मिनिटभर आपण शिजवून घेणार आहोत आणि हा डुबुक वडीचा रस्सा बनवून तयार झाला. याला मी आता प्लेटमध्ये सर्व करून घेतलं आहे. तर भाकरी तर आज मी केली नाही. आता हा रस्सा असा सर्व करून घ्यायचा. याच्यासोबत छान कांदा, लिंबू, मस्तपैकी पोळी, भाकरी आणि भात असेल तर विचारूच नका. तर मैत्रिणींनो, ही खमंग झणझणीत अशी पारंपरिक गावाकडची रेसिपी जी आहे ना, नक्की ट्राय करा. कशी वाटली कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.